नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय काळ्या मसाल्याचं सुक्क चिकन। आपण चिकन घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे किसून, कांदे घेतले भाजून, लसूण, कोथिंबीर आणि फुटाणे, चवीनुसार मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, चिकन मसाला, धना पावडर, मीठ आणि हळद। आता आपण सर्वप्रथम चिकन शिजायला टाकणार आहोत। कुकरमध्ये आपण तेल टाकलेलं आहे गरम होण्यासाठी। त्यात आपण मीठ, धना पावडर आणि हळद पावडर घालतो। आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून याला वाफवून घेणार आहोत। आपले 2 मिनिटं झालेले, याला छान असं पाणी सुटले। आपण यात थोडं गरम पाणी घालून घेणार आहोत। आता याला 3 शिट्ट्या येईपर्यंत आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या फुल गॅसवर। आपण खोबरं, कांदा आणि फुटाणे हे भाजून घेणार आहोत। आता आपण खोबरं भाजून घेतोय, थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण। आपले खोबरं छान भाजून झालेले आहे, आता काढून घेऊया आपण। आता कांदा क्रश करून टाकणार आहोत आपण। आता आपला कांदा छान भाजून झालेला आहे, आपण कांदा काढून घेणार आहोत। आता फुटाणे भाजून घेणार आहोत आपण। आता आपला मसाला भाजून झालेला, फुटाणे पण भाजून झाले, मसाला सगळा भाजून झालाय। आपण ते दळून घेतोय, ते दळून घेतलेत आपण आहे ना। फुटाणे सुके दळलेत आणि खोबरं पण बिना पाणी घालता दळून घेतलेलं आहे। यात आपण कोथिंबीर, कांदा आणि लसूण हे पाणी टाकून दळून घेतलेलं आहे। आता आपण तेल ठेवलेलं आहे तापायला, तर आपण मसाले घालून घेतोय। आपण कांदा लसूण मसाला घालून घेतोय, गरम मसाला, मिरची पावडर, चिकन मसाला चांगला फ्राय करून घेतोय। आता आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत आधी। आपण कांदा वाटून घेतलं ते टाकणार आहोत। आता मसाला छान फ्राय झालाय, तेल सुटलेलं आहे। आता आपण यात कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपण फुटाण्याची पावडर केली ती टाकून घेणार आहोत। आता आपण यात चिकन घालून घेणार आहोत। आपण चिकन बॉईल करून घेतलेलं आहे 3 शिट्ट्या। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आपलं। याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। शिजून तयार झालेलं आहे। काळ्या मसाल्यातलं चिकन सुक्का तयार झालेलं आहे। आता याला आपण काढून घेणार आहोत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।